नमस्कार. आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने काहीतरी खास आणि वेगळं बनवायचं असेल तर ही नारळ आणि बीटरूटची सुंदर रंगाची वडी नक्की करून पहा. मस्त पौष्टिक अशी ही वडी सोप्या पद्धतीने तयार होते. हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नारळ बीटरूट वडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिला आपल्याला नारळ लागणार आहे. त्यासाठी मी हा बघा एक नारळ घेतला आहे ओला, तो आता किसून घेणार आहे. एका नारळाचं ओलं खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधून थोडंसं असं फिरवून घेतलेलं आहे चालूबंद करून. आणि एक बीट घेतलेलं आहे, त्याची सालं काढून टाकून किसणीने किसून घेतलं आहे. आणि एक वाटी मी गूळ घेतलेला आहे. साखरेचा वापर करणार नाही, मी गुळापासून बनवणार आहे. आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, तुम्हाला जे आवडतात ते ड्रायफ्रूट घ्यायचे आहे. दूध घेतलेलं आहे 4 चमचे, वेलची पूड लागणार आहे आणि तूप लागणार आहे थोडेसं. आता आपण नारळ बीटरूट वडी बनवायला घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे मीडियम फ्लेमवरती आणि त्यामध्ये सर्वात पहिला आता आपण जे बीट किसून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे कढईमध्ये आणि परतून घ्यायचं आहे. त्यातलं पाणी आटेपर्यंत ते परतून घ्यायचं आहे. हे बघा 4 ते 5 मिनिटात बीटमधलं पाणी व्यवस्थित असं आटलेलं आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे. तूप हलकसं गरम झालं की आपण गूळ घेतलेला आहे 1 वाटी, ते टाकायचं आहे आणि गूळ वितळायला द्यायचं आहे. हे बघा गूळ वितळलं की ओलं खोबरं आपण जे किसून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. गुळामध्ये व्यवस्थित असं ओलं खोबरं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आपण जे बीट पाणी आटून घेतलेलं आहे ते पण टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवायची आहे. हे बघा मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालं की थोडंसं पातळ होतं, मग ते मीडियम फ्लेमवरती ठेवून चमच्याने एकसारखं परतत राहायचं आहे. आणि यामध्ये मी थोडंसं दूध टाकते आहे. 3 ते 4 चमचे दूध टाकायचं आहे. नारळ बीटरूट वडीमध्ये थोडंसं दूध मुख्यतः मिश्रण मऊ आणि क्रीमी करण्यासाठी टाकतात किंवा नारळ बीटरूटचा कोरडेपणा कमी होतो म्हणून टाकतात, पण दूध जास्त टाकू नये, नाहीतर वडी घट्ट होण्यास वेळ लागतो किंवा मिश्रण चिकट होऊ शकते. हे बघा थोडंसं घट्ट होत आलं की त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत, वेलची पूड टाकायची आहे साधारण अर्धा चमचा आणि 1 चमचा मी तूप टाकत आहे. तूप टाकल्यावरती व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आपलं मिश्रण तयार आहे नारळ बीटरूट वडीचं. आता मिश्रण तयार झालं की नाही हे पाहण्यासाठी बघा मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. या पद्धतीने बघा असा गोळा त्याचा तयार होतो, म्हणजे आपलं मिश्रण तयार आहे. सणासुदीला पाहुण्यांसाठी किंवा गणेश चतुर्थीच्या प्रसादासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. एक मी ताट घेतलेलं आहे, ते उलट ठेवून त्याला तूप लावून घेतलेलं आहे. तूप लावल्यावरती आपण जे वडीचं मिश्रण तयार करून घेतलं आहे ते ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे ताटावरती आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे गोल. गोल पसरून घेतलं की त्यावरती ड्रायफ्रूट ठेवलेले मी थोडेसे बारीक कापून घेतलेले ते टाकून घेणार आहे आणि ड्रायफ्रूट व्यवस्थित असे त्याच्यावरती टाकून घेऊन थोडं दाबून घ्यायचे आहे त्याच्यावरती, म्हणजे व्यवस्थित असे त्यावरती लागले जातील. ही वडी दिसायला खूप आकर्षक, चवीला मस्त आणि अगदी मऊ लुसलुशीत होते. बीटरूटमुळे वडीला सुंदर नैसर्गिक रंग येतो आणि नारळामुळे तिची चव अजूनच छान लागते. ही वडी आता अर्ध्या तासासाठी सेट व्हायला ठेवून द्यायची आहे. हे बघा अर्धा तास झालेला आहे. आता आपण सुरीने तुम्हाला ज्या साईजची वडी पाहिजे त्या साईजचा कट करून घ्यायचे आहेत. हे बघा मस्त अशी पौष्टिक आपली नारळी पौर्णिमा स्पेशल नारळ बीटरूट वडी बनून तयार आहे. मी ही 15 ते 20 मिनिटातच फ्रीजमधून बाहेर काढलेली. तुम्ही जर अजून जास्त वेळ ठेवला तर व्यवस्थित अशी घट्ट होईल.
मस्त अशी आपली नारळ बीटरूट वडी बनवून तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसह. ही बघा, एक तुम्हाला मी तोडून दाखवते आहे. मस्त अशी आपली बीटरूट वडी तयार आहे.